नीरा विक्रीच्या दुकानावर सरकार मान्य का लिहिलेलं असतं तुम्हाला माहिती आहे का? उन्हाळा सुरू झाला की हायवे आणि शहरांमध्ये सरकार मान्य असा बोर्ड लावलेली नीरा विक्रीची टपरी दिसायला लागते. पण हा शब्द नेमका कशासाठी? अनेकांना वाटतं नीरा म्हणजे ताडीचाच प्रकार, म्हणूनच सरकारची परवानगी लागते. पण प्रत्यक्षात नीरा आणि ताडी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नारळ किंवा ताडीच्या झाडाच्या फुलोऱ्याला छोटं छिद्र पाडलं जातं, त्यातून पाण्यासारखा द्रव बाहेर पडतो. हे द्रव म्हणजेच नीरा. नीरेत नैसर्गिक साखर असते, काही तासांनी ती आंबते आणि तिचं ताडीत रूपांतर होतं. ताडी ही मद्य समजली जाते. नीरा विक्रीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागने परवानगी देतो. फक्त नोंदणीकृत सोसायट्यांनाच विक्रीची परवानगी असते. नीरा काढल्यापासून 24 तासात वापरावी लागते. 4°C तापमानात सीलबंद केल्यास जास्त काळ विक्री करता येते. पूर्वी 15 किलोमीटर अंतराचा नियम होता, तो रद्द झाला आहे. कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाकडे नोंदणी असलेले उत्पादक नीरा काढू शकतात. उत्पादन शुल्क विभाग सतत तपासणी करतो. नीरा पिण्याचे फायदे: डिहायड्रेशन कमी होते, ऊर्जा मिळते, कॅल्शियम, मिनरल्स, फॉस्फरस मिळते. उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो. तज्ज्ञांच्या मते नीरा नैसर्गिक पेय आहे, मात्र 6 तासांपेक्षा जास्त ठेवल्यास ती आंबू शकते. खात्रीशीर आणि ताजी नीरा पिणे फायदेशीर ठरते. धन्यवाद.